नमस्कार मित्रांनो, मी अमित थोरात. आपण आज एक वेगळ्या विषयामध्ये जात आहे. त्यातला एक विषय आपला म्हणजे जो आपल्या महाराष्ट्राच्या मातीतला असून देखील तो परदेशात जाऊन एक फिटनेसमध्ये चांगला कामगिरी करतोय. त्याच्याबरोबर आपण आज मुलाखत घेणार आहे. मी खूप जाड होतो त्यावेळी 105 किलो वजन होतं. नमस्कार मित्रांनो, मी अमित थोरात. युवा फिटनेस पेजवरती आपलं स्वागत आहे. आपण आज एक वेगळ्या विषयामध्ये जात आहे. त्यातला एक विषय आपला म्हणजे जो आपल्या महाराष्ट्राच्या मातीतला असून देखील जो परदेशात जाऊन एक फिटनेसमध्ये चांगला कामगिरी करतोय. त्याच्याबरोबर आपण आज मुलाखत घेणार आहे. आणि तो उदाहरणार्थ आपल्या जर्मनीमध्ये आपला तो फिटनेस शेड्यूल करतोय. त्याच्याबरोबर आपण दोघं आज बोलणार आहे. तर हॅलो म्हणतात. नमस्कार. तर तू सुरुवात कशी केलीस काय म्हणजे बाबा इथून तुझं ते फिटनेस किंवा मला तुझ्याबद्दल एक थोडक्यात सांग किंवा तू तिथं जाऊन काय करतोस पहिल्यांदा. तर 2021 मध्ये माझं इंजिनिअरिंग झालं आणि त्यानंतर मी डिसाईड केलं की मला जर्मनीला मास्टर्स साठी जायचंय. तर त्यामध्ये तिकडे गेल्यावरती तिथल्या लोकांची लाईफस्टाईल बघितल्यावर असं जाणवलं की काहीतरी आपल्याकडे मिसिंग आहे. म्हणजे मी खूप जाड होतो त्यावेळी 105 किलो वजन होतं. आणि जेव्हा माझा कलिग माझे मित्र जे जर्मन आहेत त्यांना बघितलं तर असं लाज वाटायची की यांचे फिजिक कसे, हे कसे फिटनेसला त्यांच्या डेली शेड्यूल मधला एक अविभाज्य घटक समजतात. तर आपल्याकडे तसं तेवढा इम्पॉर्टन्सच दिला जात नाही फिटनेसला किंवा म्हणा स्पोर्ट्सला. तर मग त्यातूनच माझी जर्नी चालू झाली. मी स्वतः जिम चालू केली. माझं वजन 105 किलो होतं आणि मी सुरुवात केली प्युअर फॅट लॉस आणि मसल बिल्डिंग साठी. आणि अशा प्रकारे 2023च्या मार्च मध्ये मी जिम चालू केली तिकडे. आता तू म्हणलास की तुझं वेट साधारण 105 kg होतं काहीतरी. ऑब्व्हियसली तू त्यावेळेस त्या बॉडीत फॅट पर्सेंट जास्त असणार आहे. मग त्यावेळेस तुझं ज्यावेळेस 105 किलो होतं त्यावेळेस तू येतो होता का त्यावेळेस जर्मनीमध्ये होतास काय. नाही, त्यावेळेस मी इथं होतो. हा. आणि इथून फ्लाय करून मी जर्मनीमध्ये गेलो. तरी माझं वजन पहिले 6 महिने कॉन्स्टंटली 100 ते 105च्या मध्येच होतं. पण अचानकच तुझं म्हणजे वेटचं किंवा जर्मनी जायचं काय कारण तुमच्या घरातलं तिकडे आधी होतं कोण का. असं काहीच नाही. मी मूळचा मध्यमवर्गीय म्हणजे आपल्या मिडल क्लास फॅमिली मधून. तर प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आपण काहीतरी करून दाखवावं किंवा आपलं स्वतःचं काहीतरी असावं. त्यासाठी माझं बॅकग्राऊंड मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि जर्मनी हे ऑटोमोटिव्ह हब आहे जिथे BMW, पोर्शे, मर्सेडीज, त्यानंतर बऱ्यापैकी फोक्सवॅगन ह्या सगळ्या टॉप ज्या वर्ल्डमध्ये ऑटोमोबाईल किंवा कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत त्या सगळ्या जर्मनीमधून येतात. तर ॲज पर माय बॅकग्राऊंड मला असं होतं की मला तिकडं जॉबसाठी खूप स्कोप आहे इकडे थांबण्यापेक्षा. आणि कोरोना खूप हिट झाला होता त्यामुळे इकडे जॉब ओपनिंग नव्हत्या. त्यामुळे मी अगोदरच तयारी केली होती माझी जर्मन लँग्वेजची किंवा लँग्वेज शिकण्यासाठी, भाषा वगैरे. आणि त्यामुळे मी तिकडे जायचं डिसाईड केलं. ओके ओके. मित्रांनो विषय काय माहितीये का, ज्यावेळेस जिम मध्ये नंतर माझ्या पहिल्यांदा आला त्याला मला वाटतं एक 2 वर्ष झाली असतील. 2 वर्षापासून. पण त्यावेळेस आला त्यावेळेस मला ज्या मित्राकडून समजले की हा जर्मनीमध्ये असतोय. आणि त्यावेळेस एक मला बाहेरून समजलं की ज्यावेळेस जे इंस्टाग्राम मी पेज बघितलं किंवा मला त्याची रील आलेली एकदा, त्या रीलमध्ये असं होतं की तो ट्रॅकिंग करतोय, बरोबर. तुझं सायकलिंगचं आहे, तुझं सायकलिंग मोठमोठे तू मोठे डोंगरावरती जायचा किंवा तुझ्या आसपासचे. मला ते असं अट्रॅक्ट केलं. कारण काय माहितीये का, तर मी देखील आमच्या जिम मध्ये का नाही जर सेंटरला एक काय नाही ट्रॅकिंगचं इव्हेंट करत असतोय. जसं की आमचं रविवारी वर्कआउट शेड्यूल असते. मग ते लेडीज बॅच असून दे किंवा जेंट्स बॅच असून दे. तर मी आपल्या इथल्या आसपासचे डोंगर आहेत ना, गडकिल्ले असून दे किंवा डोंगर असून दे, इथे एक मी वेगळं मग तिथं वरचं मेडिटेशन म्हण, योगा म्हण असे उपकरण करत असतो. मग तुझं अट्रॅक्ट करायचं मला कारण तेच आहे की बाबा तू महाराष्ट्रातला असून माणूस तू जर्मनीत जाऊन. आणि त्यात मला तुझं असं समजलं की तू जर्मनीमध्ये बॅकग्राऊंड मध्ये कोण नाहीये आधीपासून. आणि त्यात मला हे बाहेरून समजलं की तुझ्या ज्या वेळेस वडिलांचे डेथ झाले
त्यावेळेस तू काहीतरी कर्ज काढून तिकडे गेलेलास. बरोबर. मग त्यावेळेस तू आता आपण साधं इथून मुंबईला जायचं म्हणलं मित्रांनो, तरी असं होतं की आपल्या तिथं ओळखीचं कोण असलं तर आपण तिथे जाऊन सेट होतो. पण हा तर नवीन माणूस आहे, त्याचं बॅकग्राऊंड मध्ये त्याचा ऑलरेडी त्या घरातलं कोण नाहीये आणि तिथं गेल्यावरती तो स्वतः तिथं सेट होतोय. म्हणजे त्याला भाषेचा प्रॉब्लेम येतोय. दुसरी गोष्ट तिथला आसपास ओळखीचं कोण नसणार आहे. तिसरी गोष्ट तुमचं तिथं कल्चर आहे. कल्चर म्हणा किंवा तिथं राहायचं खायचं कॉमन गोष्ट आहेत, राहायचं खायचं. पण त्यातून तू फिटनेस जोपासतो हे मला एक अट्रॅक्ट केलं माझ्या मनाला. म्हणून मी तुझ्यावर एक पॉडकास्ट म्हणजे हा माझा पॉडकास्ट पहिलाच असेल किंवा ह्याच्या आधी मी कधी असं सोशल मीडियावरती ओपनली असं स्पीच कॉमेंट केलेलं नाहीये. मग त्यावेळेस मला एक विचार करला आणि त्यात आता आमचं युवा फिटनेस ऑफिशियल या पेजवरती मी नवीन नवीन फिटनेसच्या सिरीज सुरू करतोय आता. त्यातले आमचे आता एक काम सुरू आहे युवा बेस्ट मोड. त्यानंतर आता आजच एक नवीन करतोय. म्हणजे एक मला असं वाटलं की आपण दोघांनी मिळून एक प्लॅन डिझाईन करूया. त्या प्लॅन मध्ये मी माझ्या पद्धतीचे वर्कआउट घेणार आहे. त्यात तू सर्किट ट्रेनिंग किंवा तुझं जे कुठले मेथड असतील काय आपण ते वापरून एक प्लॅन जेणेकरून आपल्या आसपासच्या लोकांना ते अजून आवडीनं ते बघतील किंवा त्यांना त्याचा फायदा होईल ते असं मी त्यात गोष्टी घ्यायचा प्रयत्न करूया. आणि आपण त्यात सिरीजचं काय नाव ठेवायचं आपण हळूहळू डिस्कस करत जाऊया. आणि मला त्यात तुझ्याबद्दल अजून एक घ्यायचे की तिथे गेल्यावर तू ह्या गोष्टी कशा फेस केल्यास किंवा तिथे गेल्यावर तू करिचल कसं बघितलंस किंवा तिथे गेल्यावर तू शून्यातून केलास किंवा ती कर्जाचं प्रकरण काय हे आम्हाला जरा तुझ्याकडून ऐकण्याची एक उत्सुकता आहे. तर तू ती कशी सांगशील काय? तर मी जवळपास 10.5-11 लाख रुपयाचं कर्ज घेऊन इथून गेलो. मास्टर 11 लाख रुपये कर्ज तुला पण आता बाबा कॉमन माणसाला जे कसं काय दिलं बँकेत तरी काय त्याची काय प्रोसेस असते काय शिक्षण? मी घर हे ठेवलेलं मॉर्गेज म्हणून. ओके. आणि घरावर मी कर्ज घेतलं होतं. मग त्यावेळेस वडील वारले तुला एवढी प्रोसेस घरातल्यांनी कशी काय करून दिली बाबा एवढं तर नाही वडील माणूस मी नाही. तिकडे फ्लाय केल्यानंतर वडील 1 वर्षानंतर एक्सपायर झाले. ओके मी ज्यावेळी इकडे होतो म्हणजे जायचं डिसाईड झालं त्यावेळी वडील इथेच होते. खरं तर घरातल्यांचं पहिलं म्हणणं होतं काय गरज आहे जर्मनीला जायची. त्यांचा असं काही खूप सपोर्ट नव्हता. रादर अजूनही माझी आजी म्हणते की काय तिकडे थांबायचंय माघारी येऊन जा. पण प्रत्येकाचं एक ध्येय आहे एक स्वप्न आहे जे त्यांना अचीव करायचं. माझ्यासाठी ते स्वप्न होतं की मला बाहेर जाऊन शिकायचंय आणि नवीन काय शिकता येईल ते तिथं थोडे वर्ष काम करून माघारी येऊन आपल्या देशात ते पुढे प्रसार करायचं किंवा इकडे काम करायचं. पण ती जी टेक्नॉलॉजी आहे किंवा ते जे आहे जे तिकडे मी शिकेल ते मी इकडे नाही शिकू शकत. कारण की ज्या जगात ह्या टॉप कंपनीज आहेत ह्यांचे हेडक्वार्टर्स तिकडे आहेत. आणि मला पर्सनली असं वाटतं की मी जे माझं ध्येय ठेवून गेलो होतो ते मी अचीव्ह केलं. कारण मी सध्या BMW साठी काम करतो. सो माझे जे स्वप्न होते ते मी अचीव्ह करतोय आणि त्यामध्ये ही फिटनेसची जर्नी मला नेहमी हेल्प करत आली आहे किंवा हेल्प करते. जास्त फोकस राहण्यासाठी फक्त कामच नाही इन जनरल संपूर्ण लाईफस्टाईल मध्ये मी खूप फोकस्ड आहे. माझं माइंड व्यवस्थित आहे. मी विचार करण्याची ताकद किंवा तुम्ही म्हणता तुम्हाला जो मेंटल स्ट्रेस आहे तो खूप कमी होतो. फिटनेस ही फक्त फिजिकल गोष्ट नाही राहिली माझ्यासाठी. मेंटली मला ती प्रिपेअर करते प्रत्येक येणाऱ्या उद्याच्या अडचणीसाठी की मी कशा प्रकारे पेशन्सली नवीन प्रॉब्लेम फेस करू शकतो. आता माणसांचा एक सगळ्यात मोठा गैरसमज असा आहे की फिटनेस म्हणजे फक्त वजन कमी करणे. मग ते तुमचं नाही की तुमचं मसल गेन होतोय मसल लॉस होतोय किंवा तुमची मेंटली हेल्थ काय याच्यावर गोष्ट काय नाही. आपल्याला सरास आता मी बघतो ना जिम मध्ये किंवा आसपास पोरांना एक किंवा माणसांना एक वजन कमी वाढलंय वजन कमी झालं बस लग्न आलंय वजन कमी करायचंय परत ट्रेड झाले. आता जी पोरं लुकडे आहेत त्यांना एक तुम्हाला काय बी करा मला फुगायचंय हा मोठा गैरसमज मोठ्या माणसांचा आहे. पण त्यांना मसल म्हणजे काय माहित नाहीये. त्यांना मेंटली हेल्थ काय हे माहित नाहीये. तुम्ही शरीराकडे लक्ष न देता तुम्ही जर बॉडीत कुठलंही खानपान कसंही करताय हे चुकीचं आहे ना. बरोबर. बरं ठीक आहे आपण हा विषय पण आपला तुला माझ्यात तुझ्या जर्नीबद्दल एक मला माहिती पाहिजे होती की ज्यावेळेस तू जर्मनीतून गेलास त्यावेळी त्या गोष्टी कशा अभ्यास केल्या जेणेकरून आपल्या इथला जर अजून महाराष्ट्रामधला एक नवीन तरुण जर तिकडे जायचं म्हणला किंवा तुला ज्या क्षेत्रात तू केलीत तू तर तिथं जायचं म्हणजे त्याला काय काय अडचणी येऊ शकतात आणि किंवा तू जिथं जाऊन जी काय काय अचीव्ह केलीस त्या गोष्टी जरा कशा असतील आमच्या जरा
तर प्रत्येक ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, भाषा. जर तुम्ही भाषेमध्ये मी काय स्ट्रगल फील केला, त्यामध्ये असं होतं की आपल्या तिथे इंग्लिशही बोलत नाहीत. खूप कॉमन आहे की तिथे जर्मन लँग्वेज बोलली जाते, जर्मन भाषा. तर त्यासाठी मी स्वतः इकडे इंडियामध्ये असताना 2 लेवल केल्या होत्या जर्मन भाषेच्या, आणि त्यानंतर मी तिकडे फ्लाय केलं. सो ज्यांना कोणाला तिकडे जायचंय किंवा स्पेसिफिक एखाद्या कंट्रीमध्ये जायचंय उद्या मास्टरसाठी, त्यांनी तिकडची भाषा शिकणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर दुसरा आला कल्चरल शॉक. म्हणजे एक दोन गोष्टी अशा की तिकडे इमोशन्स कमी असतात लोकांमध्ये. फॉर एक्झाम्पल रियालिटी बेस्ड लोक आहेत तिकडे. अजून एक कल्चरल शॉक म्हणजे ते लोक पाया वगैरे पडत नाही, हे खूप कॉमन आहे तिकडे. म्हणजे आपल्याकडे मोठे आले, आदर करतो आपण मोठ्यांचा, आणि छोट्यांना तर पाया वगैरे पडतो छोटी लोक. तिकडे तसं नाहीये. प्रत्येकाला त्यांच्या नावानं बोलवलं जातं, इरिस्पेक्टिव्ह की ते केवढे आहेत वयानं किंवा. तर हा एक कल्चरल शॉक होता सुरुवातीला. त्यानंतर तिकडचं खाणं मेन. तिकडे खूप बीफ प्रकार खूप खाल्ला जातो, त्यामुळे तो एक कल्चरल शॉक होता सुरुवातीला. आणि मग त्यातून ओव्हरकम म्हणजे मोस्टली मी इकडूनच आपलं डाळी वगैरे घेऊन जायचो, आणि तिकडे चिकन, अंडी. मग तिथं तू इथून गेल्यावर तिथं तू असं म्हणजे राहायचं कसं किंवा त्याचं खायचं, तू स्टार्टिंग सगळं नियोजन करून गेलं का? तिथे गेल्यावर तुला बाबा तिथं रिलेट कोण तुझं होतं त्यावेळेस? नाही, त्यावेळी कोण नव्हतं. पण ह्यामध्ये युनिव्हर्सिटी, मी ज्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेतलं होतं ती लोक हेल्प करतात तुम्हाला अकोमोडेशन, हॉस्टेल शोधून द्यायला. तर ही पूर्ण ऑनलाईन प्रोसेस असते. तुम्ही फक्त मेल थ्रू एकमेकांशी कनेक्ट केलेलं असतं, आणि त्यातून तुम्हाला ते ऑप्शन्स देत असतात, ह्या रेंटसाठी हे अवेलेबल आहे. मग तुम्ही तुमच्या सोयीनुसार किंवा तुमचा जसा बॅकग्राऊंड आहे, तुम्हाला किती पैसे द्यायचे त्याच्या बेसिसवर तुम्ही चूज करू शकता. ओके. आता हे झालं आपलं तिथं राहण्यामध्ये. पण तू तुझे जे काय काय अचीव्ह केलेस ते जर आमच्या प्रेक्षकांना समज, जर मी बाबा तुझं आता तू रेकॉर्ड कुठलं केलेस, किंवा मला बोला की तू मी ट्रॅकिंगचे काही फोटो बघितलेले, परत तुझे काही कॉम्प्लिमेंट मेडल भेटले आहेत काहीतरी असं मी बघितले, मग ते जरा सांगितलंस तर मी 2000 माझ्या वडिलांची डेथ 2023 मध्ये ऑगस्ट मध्ये झाली, आणि तोपर्यंत मी जिमच करतो नॉर्मली. त्यावेळी माझा फॉर्मही नव्हता, मला बेसिक गोष्टी माहित नव्हत्या की मी जिम कशी मारायची, कारण तिथं गाईड करायलाच कोण नव्हतं. मी लोकांचे बघून वर्कआउट शिकलो. तर आपल्या इकडं अशी कन्सेप्ट आहे की आपल्या इथं तुमच्या जिम मध्ये ट्रेनर आहेत किंवा आहेत, तिकडेही तशी कन्सेप्ट आहे, पण तुम्हाला सेपरेट पैसे द्यावे लागतात पर्सनल ट्रेनिंगसाठी, जे की आपण इकडची लोक तुम्ही जेव्हा शिकत असता त्यामध्ये अफोर्ड करू शकत नाही. तर त्यासाठी मी स्वतःच करायचो, आणि पहिले 4-5 महिने माझा फॉर्मच नव्हता. त्यानंतर मग माझ्या मित्रांनी, जे कोण फिटनेस करतं तिकडे किंवा माझे जे जिम मध्ये मित्र झाले, त्यांनी मला प्रॉपर फॉर्म वगैरे सांगितला. पण मला असं वाटतं की पहिले 4-5 महिने खूप वाया गेले, जस्ट बिकॉज की मला बरोबर फॉर्म माहित नव्हता. त्यानंतर मी जास्त त्यांच्यासोबत जिम करायला लागलो, आणि जर्मन्स कडून बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी शिकायला लागलो, की हाफ मॅरेथॉन कन्सेप्ट आहे, मॅरेथॉन आहे, त्यानंतर क्रॉसफिट हा एक प्रकार आहे, त्यानंतर तुम्ही ट्रियाथलॉन वगैरे आहे. म्हणून मग मी म्हणालो की चला, आपण जर जिम करतोय तर ह्या गोष्टी करायला ट्राय करू. आणि अशा प्रकारे मी रनिंग आणि ट्रियाथलॉन मध्ये पार्टिसिपेट करायला चालू केलं. सो लास्ट इयर ऑक्टोबर पासून मी आतापर्यंत 5 हाफ मॅरेथॉन केल्या, ज्यामध्ये 21.100 मीटर 21.100 किलोमीटर आपण रनिंग करतो. आणि माझा बेस्ट टाइम त्यामध्ये 1 तास 50 मिनिटं. त्यानंतर 5 किलोमीटर मी 21 मिनिटामध्ये रन करतो, 5 किलोमीटर. आणि ट्रियाथलॉन आजपर्यंत मी 2 केले, ज्यामध्ये 750 मीटर स्विमिंग, त्यानंतर 40 किलोमीटर सायकलिंग, आणि 10 किलोमीटर रनिंग. तर अशा मी 2 कॉम्पिटिशन्स ट्रियाथलॉनच्या केल्या. आणि येत्या पुढच्या 6 महिन्यामध्ये माझं मोस्टली फोकस आहे की ट्रियाथलॉन ऑलिम्पिक्स डिस्टन्स कव्हर करायचं, आणि पुढच्या वर्षी मॅरेथॉन साठी स्टार्ट करायचं प्रॅक्टिस, फुल मॅरेथॉन, ज्याचं डिस्टन्स असतं 42.200 किलोमीटर, आणि ट्रियाथलॉन 70.3 ह्यामध्ये पार्टिसिपेट करायचं. आमच्या प्रेक्षकाकडून, आमच्या युवा फिटनेस ऑफिशियल कडून तुम्हाला तुमच्या वयासाठी शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट.
अजून एक गोष्ट मला विचारायचं पण होते. ज्यावेळेस तुम्ही तिकडे गेला, त्यावेळेस तुम्हाला असं काय बेसिक प्रॉब्लेम आला काय? उदाहरणार्थ मला म्हणायचं की जसं आपल्या इकडं बाबा बाहेरून माणूस आल्यावरती तिथे आपल्या एका माणसाला दाबादाबी असत्या, म्हणजे बाबा हा बाहेर नालाय पाय किंवा खेचाखेची. हा खेच असा काय तिथं प्रकार आहे का काय? नाही, खूप ओपन कल्चर आहे. तुम्हाला बाहेरची नॅशनॅलिटी आहे म्हणून पाठीमागं सारणं किंवा स्वतःला प्रेफरन्स ओके, देणं ही हा. गोष्ट कमी आहे. जर तुमच्याकडे टॅलेंट आहे तर तुम्ही तिथं नक्की पुढे येता. मित्रांनो, हे एक शब्द वापरला त्यांनी ना, तो खूप महत्वाचा आहे. का तर मला वैयक्तिक असं वाटतं की अजून आपल्या इथे भारतात ना किंवा आपल्या महाराष्ट्रात, भारतात मला तर चालतंय, मी स्पोर्टमॅन आहे, मी स्पोर्ट देखील खेळले आहेत, बॉक्सिंग केलंय, कराटे केले, परत आपल्या जिम मध्ये. पण मला एक अजून कळतं की टॅलेंटला मित्रांनो थोडं आपल्या इथं अजून जरा स्ट्रगलच्या गोष्ट आहेत. काही तर फक्त होय खरोखर आपल्या इथं जरा अजून त्या गोष्टी जरा व्हायला जरा वेळ पाय लागतो, पण खेचाखेची खेचाखेचे प्रकार आहेत भरपूर. तुझा वशील आहे ना तर तू पुढे आहेस. हम्म. हा अजून प्रकार आपल्या इथं आहे. मग तो लवकर लवकर तो झाला पण तर बरंच होईल. आणि अशामुळे एक स्पोर्टच्या आपले जे खेळ आहेत ते जरा कुठेतरी मागं पडतं असं मला वाटतंय. कारण ज्याचे खरंच ज्याच्यात जी कुवत आहे तो पुढे गेला तर चांगल्याची गोष्ट आहे. एक आपल्या देशाचं बी नाव चांगलं होईल किंवा आपल्या महाराष्ट्राचं नाव चांगलं होईल. ती एक गोष्ट लवकर लवकर हळू झाली तर चांगलंच आहे आपल्या इकडे कल्चर. आपल्या इकडल्या कल्चरमध्ये आणि तिकडल्या कल्चरमध्ये काय अशा गोष्टी आहेत की तिथल्या तुला फिटनेस संदर्भात चांगले आहेत म्हणून, किंवा आपल्या इथं ज्या वाईट आहेत आणि त्या तिकडल्या चांगल्या आहेत, किंवा तिकडल्या चांगल्या आहेत आपल्या इकडे जरा त्या गोष्टी आहेत, हा. तर ह्याबद्दल तू काय सांगशील? आपल्या इकडं तसं म्हणलं तर सपोर्ट ही गोष्ट जरा कमकुवत आहे. लोक एकमेकांना सपोर्ट करत नाहीत फिटनेससाठी किंवा पुश करत नाहीत. सपोज मी म्हणालो की चला जिमला जाऊ, तर पहिला सपोर्ट तुमच्या सराउंडिंग मधून येत नाही. हा, तू चालू कर, मी आहे, बघू आपण कसं होईल. तर ही गोष्ट लॅक होते. दुसरी गोष्ट म्हणजे डाएट. ही एक वेगळी गोष्ट आहे की आपल्या इथे ही लॅक खूप होते. लोकांना प्रॉपर काय खायचं फिटनेस करणाऱ्याही हे माहिती नाही. किती प्रोटीन इनटेक असायला हवा किंवा तुम्ही किती कार्ब्स घ्यायला हवेत डेली, तुमचं न्यूट्रिशन्स कशा असायला हवेत दिवसभरात. ह्या गोष्टी आपल्या इकडे थोड्या अजून मागे कमी आहेत आहेत, कमी मला आहेत, असं बरोबर आहे. वाटतं. आपल्या इकडे जास्त करून कार्ब युक्त आहार जास्त घेतात. भाकरीत कार्ब, भातात कार्ब, चपातीत तुमचे जास्त, म्हणजे जास्त प्रमाण त्यांचं कार्ब जास्त आहे, प्रोटीन इंटेक कमी आहे. त्यामुळे आपल्या माणसांच्या ना, आपल्या भारतातल्या किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या सरास माणसांच्या स्किन डलचं प्रमाण जास्त आहे. बरोबर. तू आता जर बाहेरच्या कंट्री बघितलं की त्यांच्या स्किन डल आहेत, नाहीच नाही, पण ते एक असतं ना, आपल्या इंडियातल्या लोकांना स्किन जरा हे प्रॉब्लेम आहे, म्हणजे डल आहेत या. स्किन. अजून गोष्ट म्हणजे रिकव्हरी टाइम. लोकांची झोप पूर्ण होणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जेव्हा एक्सरसाइज एक्सेसिव्ह करता त्यावेळी तुम्हाला प्रॉपर रेस्ट टाइम तुमच्या बॉडीला द्यायला पाहिजे, सो दॅट तुमची दुसऱ्या दिवशी बॉडी पुन्हा एक्सरसाइज मोड मध्ये येईल. जर तुम्ही पुन्हा पुश केलं तर बॉडी फटिगला घेऊन जाता तुम्ही. सो आपल्या Okay. इकडे प्रॉपर नॉलेज लोकांना मिळणं खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही फिटनेस करताना रोज येऊन 4 वजनं उचलायची आणि घरी जायचं हे नाही. तुम्ही प्रॉपर त्यामध्ये लक्ष द्या. तुमचं खाणं पिणं ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात तुमचा मसल बिल्डिंगसाठी, तुमच्या फोकस राहण्यासाठी, तुमचं विचार व्यवस्थित, डेली तुमचा माइंड फ्रेश करण्यासाठी. तो आता विषय काढला की डाएटचा. मला तुझ्या ती प्री काय म्हणला तू, प्री ॲथलन काय आता शब्द वापरला तू, कोणतं ते हे करतोय ते, जो तू स्पोर्ट करतोयस, ट्रिॲथलॉन. हा ट्रायथलॉन काहीतरी, सॉरी. मग त्याचं काय असा वेगळा डाएट प्लॅन असतोय का, किंवा मला तुझं एक तिथल्या शेड्यूलचं डाएट प्लॅन मला तुझं ऐकायला जरा हे होईल की तू सकाळी मॉर्निंग पासून जे संध्याकाळी नाईटपर्यंत तू जो काय डाएट करतो ना बाबा, तू सकाळी नाश्त्याला काय करतोयस, दुपारी जेवणात काय करतोयस, किंवा 4 वाजता तुझं काय असतंय, संध्याकाळी झोपताना काय असते, वर्कआउटच्या आधी काय खातो, वर्कआउट नंतर काय खातोस, किंवा तुझं ट्रेनिंग एक प्रकारे मला तुझं पूर्ण दिवसाचं शेड्यूल कसं असलं एक सांगशील जरा, ते आपल्या एक मित्रांना एक ते एक्सपिरियन्स होईल. तर माझं स्वतःचं पर्सनल ट्रेनिंग असं आहे की 8 तासाची झोप इम्पॉर्टंट. बरोबर. तर मी 12 तासाची, पूर्ण 24 तासातल्या 12 तासांच्या सायकल मध्ये काहीच खात नाही. तर 8 तास झोप, प्री 8 तास, 2 तास काही खायचं नाही, आणि पोस्ट 8 तासाची झोप, पुढचे 2 तास काही खायचं नाही. सो बेसिकली 12 तास काही खात नाही, आणि राहिलेल्या 12 तासामध्ये जो काय माझा प्रोटीन इनटेक आहे, जो की
माझ्या बॉडी वेटच्या बेसिकली 2.2 टाइम्स आहे किंवा 2 टाइम्स म्हणाल तरी चालेल. मित्रांनो, अजून एक मी आता आम्ही जो सेशन सुरू करणार आहे फिटनेस बद्दल, आपण दोघांनी सिरीज एक चालू करतोय, त्यामध्ये आपण स्ट्रेंथ विथ स्टॅमिना आणि मसल बिल्ड असा मी एक प्लॅन आम्ही दोघं करतोय. तर त्या प्लॅन मध्ये का नाही तुम्ही बघचालायचा की त्याचं 105 किलो वेट होतं, आणि मी ज्यावेळेस त्याचा एक्सरसाइज बघितल्या किंवा एक्सरसाइज बरोबर मी थोड्याफार जिम मध्ये केल्या, तर ह्याच्या बॉडीमध्ये जो मसल आहे ना, हा मसल पूर्णपणे नॅचरल आहे. तुम्ही म्हणसाल ना काय कुठली बाबा अॅनाबॉलिक घेतले असतील किंवा काय असतील, असं नाही मित्रांनो. अॅनाबॉलिकची बॉडी कळते आणि एक ऍथलेटिकची बॉडी कळते. मी याच्यावर व्हिडिओ शूट करायचं कारण तीच आहे. मी आतापर्यंत न करता आज शूट का करतोय, का तर आपल्या इथून आपल्या भारतातून बाहेर जाऊन माणूस एक एवढ्या चांगल्या पद्धतीनं वेट लॉस करून त्याचं मसल बिल्ड करतोय. मित्रांनो, ही खूप गोष्ट आपल्या इथल्या माणसांना घेण्याचे गरजेचे आहे. तर एक तुझं शेड्यूल कसं असेल का, तुझं एवढं बॉडीतलं तुझं वेट 105 किलो, म्हणजे तुझं वेट भरपूर फॅट असणार आहे बॉडीत, तू ते रिव्ह्यू किंवा मग तुझे एक व्हिडिओ असतील किंवा फोटो असतील ना, तर आमच्या दर्शकांना दाखवायला जरा मला मदत पडेल. नक्की मी शेअर करेन. तेच मग तुझे एक शेड्यूल ते एक प्रॉपर कसं करायचं ना, एक डाएटचं ते तर सांग, आणि त्यात तू वर्कआउट कसं घ्यायचं, प्लॅन साधारण वर्कआउट कशा असायचे ते एक जरा एक सांगितलं तर. सर, माझी प्री ट्रियाथलॉन म्हणजे ट्रियाथलॉन मध्ये येण्या अगोदर मी डेली 2 तास मिनिमम 1.5 ते 2 तास वर्कआउट करायचो, ज्यामध्ये प्रॉपर वॉर्मअप सेशन असायचं, त्यानंतर माझं वर्कआउट्स आणि त्यानंतर स्ट्रेचिंग. पण सकाळी एक मिनिट जरा थोडा थांबवतोय मी. मित्रांनो, तुम्हाला ना हे ज्यांना वेट लॉस करायचं ना, फॅट लॉस करण्याचे, हे त्यांना महत्वाचं असणार आहे. हा कसं करतोय तुम्ही त्याचं थोडंफार गोष्टी घेतली ना, मग ती मदत होईल आणि तुम्ही त्याच्याकडून फॅट लॉस करून मसल बिल्ड करू शकताय. खास मी हा त्याला थांबवून ते सांगतोय तुम्हाला, तर तुम्ही थोडं लक्ष देऊ नाही का, तो काय काय सांगतोय प्रॉपर सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर मील असतील तर प्रॉपर सांगाल, तर तुम्ही लक्षात ठेवा फक्त. पहिल्यांदा तर माझा करंट मी किती कॅलरी इनटेक करतोय हे काउंट केलं. त्यानंतर मला जे अचीव करायचंय बॉडी वेट किंवा काय, त्यासाठी मला किती कॅलरी इनटेक हवा, ह्या 2 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचं करंट कॅल्क्युलेटेड कॅलरी आणि तुम्हाला जे वेट लॉस करून जे हवंय कॅलरीज, ते तुम्ही कॅल्क्युलेट करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही कॅलरी डिफिशिएट मोड मध्ये जावा, सो दॅट तुमच्या कॅलरीज इनटेक कमी करा. ऍट द सेम टाइम तुम्ही एक्सरसाइज करा. कम से कम एक 500 कॅलरीज मोस्टली असं आहे टेक्निकली की तुम्हाला 1 ते 1.5 किलो वजन जर आठवड्यात कमी करायचं असेल तर तुम्ही 500 कॅलरीज डाऊन करा तुमच्या इनटेक मधून. ओके ओके. हा, तर असं ह्याच्यामध्ये वेट लॉस होतो तुमचा. पण प्रॉपर मसल बिल्डिंग साठी तुम्हाला प्रोटीन इनटेक खूप इम्पॉर्टंट आहे. विदाउट प्रोटीन तुमचा मसल बिल्ड होऊ शकत नाही. कारण तुम्ही जेवढे जास्त वेट घेता तेवढा तुम्ही फटीक पर्यंत बॉडी नेता, ब्रेक करता, तिथून तुमचा मसल ब्रेक झाल्यावर मसल ग्रोथ होतो. तुम्ही जर वेटच जास्त घेत नाहीये तर तुमचा मसल ब्रेक होणार नाही आणि तो ग्रो होणार नाही. पण तुम्हाला जास्त वेट घेण्यासाठी प्रोटीन जास्त हवं. बरोबर. तर हे दोघं एकमेकांशी लिंक आहेत. तुमचं वेट लॉस म्हणजे फॅट लॉस, मसल बिल्डिंग हे नेहमी लिंक आहे तुमचा प्रोटीन इनटेक. तुम्ही कार्ब्स खाऊन तुमची एनर्जी वाढणार, नुसती तुम्ही एनर्जी वाढवू शकता, पण कार्ब्स तुम्हाला सपोर्ट करणार नाहीत मसल बिल्ड साठी. सो माझं तर प्रत्येकांना एक सल्ला आहे की तुम्ही तुमचा कॅलरी इनटेक काउंट करा बेसिक, आणि तुम्हाला जे बॉडी अचीव करायचे त्या बॉडीसाठीचा जो वेट आहे त्या वेट साठी लागणारा किती कॅलरी तुम्हाला इनटेक हवाय तो कॅल्क्युलेट करून कॅलरी डेफिशिएट मोड मध्ये जा. ठीक. सकाळी जर तू नाश्त्याला काय घ्यायचा? सकाळी उठल्यावरती ट्रियाथलॉनच्या जर्नीमध्ये मी सकाळी रोज एक बीटरूट घेतो, कारण की मला रनिंग साठी बीटरूट हेल्प करतं. तुमचं बॉडी मधलं नायट्रेट ऑक्साईड कमी करतं बीटरूट, आणि तुम्हाला खूप एनर्जी मिळते रनिंग करताना. पण प्री ट्रियाथलॉन मी अगोदर नाश्त्याला प्रोटीन शेक घ्यायचो. सो बेसिकली तुमचे ओट्स, त्यानंतर त्यामध्ये तुम्ही 1 केळ घेऊ शकता कापून, आणि त्यामध्ये 1 स्कूप प्रोटीन पावडर, आणि त्यानंतर तुम्ही दूध वापरू शकता किंवा पाणी वापरू शकता. आणि हे नाश्त्याला मी फर्स्ट मील. सेकंड मील तरी किती वेळानंतर घ्यायचं काय? पुढच्या 3 तासानंतर 2 ते 3 तासानंतर घेऊ शकतो. आणि तुमचा जो सपोज माझं वेट 70 किलो आहे तर मला 140 ग्रॅमचं मला बेसिक प्रोटीन हवं, तर मी 140 ग्रॅम 4 ह्याच्यामध्ये डिवाइड करायचो.
सो इक्वली मला 4 वेळेस प्रोटीन खायला मिळेल. सेकंड मिल तू काय घ्यायचा तरी? एग्स, अंडी खायचं. म्हणजे त्यामध्ये व्हे प्रोटीन आणि ओट्स विथ त्यावर ड्रायफ्रुट्स किंवा तुझं फ्रुट्स. बरोबर. त्यानंतर सेकंड मिल तुझा काय असायचा? अंडी. किती अंडे खायचे तरी अंदाजे काय? सुरुवातीला 5 ते 6, पण त्यामध्ये एग व्हाईट खायचो. फक्त एक प्रत्येक 3 अंड्यामाग एक येलो योक आणि 1 येलो योक, 2 एग व्हाईट, 1 येलो योक आणि योक आणि 2 एग व्हाईट. सो 4 अंड्याचं एग व्हाईट आणि 2 पूर्ण अंडी. आणि त्याचं मी आपल्याकडे चपाती असते तशीच तिकडे मिळते टॉर्टिला म्हणून, त्यामध्ये रोल करायचो आणि ते खायचं. म्हणजे तो असा डायरेक्ट विकत भेटतो डायरेक्ट का तू स्वतः नाही, बनवायचा? मी स्वतः डबा घेऊन जायचो ऑफिसला त्याचा. मग ते तू बनवायचं का ते चपाती टाईप असं टाईप सगळं? नाही, ते टॉर्टिला तिथं मिळतो. म्हणजे चपाती आहे, ब्रेड टाईप म्हणजे आहे. काप्स तुम्हाला सगळीकडे मिळतील जगामध्ये. काप्स तुम्हाला फ्रीली अवेलेबल आहेत. ब्रेड सगळीकडे, फक्त त्याचे स्त्रोत वेगवेगळे आहेत. कुठं ब्रेड असतील, कुठं काय तुम्हाला ते प्युअर काप्स ही एक गोष्ट वेगळी आहे. तुम्ही जर पाव खाल्ला आणि म्हणाला की हा मी काप्स खातोय, तर ते प्युअर काप्स नाही. तुम्ही सफरचंद खाल्ला तर तुम्ही फक्त म्हणू शकत नाही की मी प्युअर काप्स खातोय. ओके. त्यामध्ये अजूनही न्यूट्रिशन्स येतात, तर तुम्हाला ते बघावे लागतात. हा झाला आपला सेकंड मिल. एक थर्ड मिल काय घ्यायचं तू? थर्ड मिल त्यानंतर जिम वरून आल्यावरती पुन्हा प्रोटीन शेक, पण फक्त पाण्यातून. 2 मिल नंतर डायरेक्ट तू जिमच करायचं का? त्यावेळेस मग चिकन हे काय? चिकन रात्री, चिकन डिनर मध्ये घ्यायचं. ओके. डायरेक्ट तिसऱ्या मिल मध्ये चिकन घ्यायचं तू? चौथा मिल चिकन, तिसरा मिल माझा प्रोटीन शेक होऊन जायचा. प्रोटीन मध्ये करायचं का जिम मधून आल्या? ओके. पण प्री वर्कआउट मध्ये मी केळ खाऊन जायचो. दुसरी गोष्ट अजून काय? तुम्ही क्रिएटिन घेऊ शकता न्यूट्रिशन मध्ये. मध्ये. आणि आपल्या आहारामध्ये केळ, दुसरं काय अजून ऍड करायचं? फळं सध्या मी 4 फळं न चुकता प्रत्येक दिवशी खातो. किवी, 1 संत्री, 1 केळ, 1 सफरचंद. या 4 गोष्टी मी रोज खातो. आणि सकाळी उठल्या उठल्या म्हणजे लिंबू पाणी गरम, इट्स व्हेरी गुड. तुम्हाला प्री वर्कआउटची अजिबात गरज पडणार नाही. मित्रांनो, अजून एक तुमची गोष्ट अशी आहे की तुम्ही ज्यावेळेस कोणताही डाएट फॉलो करताल ना, त्यावेळेस तुमच्या ज्या आंबट गोष्टी जास्त आहेत ना, त्या गोष्टी तुम्ही ऍड करा. कारण तुम्ही त्याच्यामुळे तुमचं गट हेल्थ आहे ना हा चांगला राहतो. उदाहरणार्थ तुमचं मग आंबट म्हणजे ज्युसी फळ आहेत ना, जास्त तुम्ही ऍड करायचं. बरोबर. उदाहरणार्थ तुमचं पायनॅपल असून द्या, कलिंगड असू द्या, ऑरेंज असू द्या, बरोबर, लिंबू असू द्या, हे गोष्टी तुम्ही ऍड केल्या पाहिजे, जेणेकरून तुमची गट हेल्थ चांगलं राहतं. दुसरं तुम्ही जे आहार घेताय ना तो अजून चांगला डायजेस्ट होतो. फक्त एकच गोष्ट आहे, तुम्ही जे हे आंबट फळं खाताय ही रात्रीची खायची नाही. शक्यतो तुम्ही सकाळी डे टाइम मध्ये ही फळं घ्या. आणि वर्कआउट नंतर वे प्रोटीन पुन्हा एक सूप घ्यायचो. आणि त्यानंतर राहिलेला इंटेक चिकन राईस संध्याकाळी म्हणजे कव्हर करून जायचं. ओके. आता हे झालं आपलं न्यूट्रिशनचं. मग तुझं दिवसभराचं तू शेड्यूल, ऑफिस टाइम, परत तुझं तू स्पोर्ट करतो, त्याला कसा वेळ द्यायचा, काय डिवाइड करायचं? सो सध्या ट्रिएथलॉन मध्ये सकाळी उठलो मी 7-8 वाजता की पहिला जरा मित्रांना आमच्या आवडत जरा की ट्रिएथलॉन म्हणजे काय आहे हे जरा. ट्रिएथलॉन बेसिकली असं आहे की तुम्ही रनिंग करता, स्विमिंग करता, सायकलिंग करता, ह्या 3 स्पोर्ट तुम्ही बेसिक करता. पण लोकांना माहित नाही हे 3 स्पोर्ट एकत्र करण्यासाठी जी तुम्हाला ताकद हवे ती त्यामध्ये खूप तुम्हाला एनर्जी लागते. हे 3 स्ट्रेंथ खूप लागते, स्टॅमिना खूप लागतो. ऍक्च्युली ट्रिएथलॉन हे एन्ड्युरन्स मध्ये येतं. तुमचा एन्ड्युरन्स चेक करतं बॉडीचा. आणि बॉडी बिल्डिंग तुम्ही वेट हे करता, पण मोस्टली बॉडी बिल्डर खूप जास्त पळू शकत नाही ज्यांची बॉडी मोठी, कारण त्यांना त्यांचे मसल्स मोठे असतात. स्पोर्ट वेगळा आहे. सो प्रत्येक स्पोर्ट्स ओरिएंटेड आहे. सो ट्रिएथलॉन मध्ये तुम्ही पहिल्यांदा स्विमिंग करता, त्यानंतर तुम्ही सायकलिंग करता, आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा रनिंग करायचंय. सो तुम्हाला नेक्स्ट लेवल एन्ड्युरन्स लागतो, तुमचा स्टॅमिना खूप लागतो. तर तुम्ही जर बघितलं की जे ट्रिएथलॉन करतात आणि बॉडी बिल्डिंग करतात, त्यांचं बॉडी स्ट्रक्चर खूप वेगळं असतं. ह्यांचं एन्ड्युरन्स असल्यामुळे हे खूप असे हे नसतात बॉडी बिल्डर सारखे मोठमोठे. आणि जे बॉडी बिल्डर्स असतात प्रॉपरली त्यांचे म्हणजे फुगलेले नाही म्हणू शकत आपण, पण त्यांचे मसल्स मोठे मोठे असतात. ओके. सो ट्रिएथलॉन मध्ये तुम्ही स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग एकत्र करता. त्यामध्ये 2-3 प्रकार येतात, स्प्रिंट डिस्टन्स, ऑलिम्पिक्स डिस्टन्स, 70.3, आणि शेवटचं म्हणतात त्याला आयर्न मॅन म्हणतात.
तर ह्या गोष्टी आहेत. आयर्नमॅन करायसाठी काहीतरी मला ते मी ऐकून आहे की काही डिस्टन्स तुमच्यापाशी आयर्न मॅन साठी तुम्हाला 4.2 किलोमीटर स्विमिंग सुरुवातीला करावं लागतं. त्यानंतर लगेच 180 किलोमीटर सायकलिंग आणि त्यानंतर लगेच 42.200 किलोमीटर रनिंग. हे सगळं एकत्र करा. तू पूर्ण अजून करतोस का? मी नाही, माझं आयर्नमॅनची जर्नी 2026-27 मध्ये चालू होईल. आयर्नमॅन साठी मी आता आयर्नमॅन ऑलिम्पिक्स डिस्टन्स करतोय. त्यामध्ये 1.5 किलोमीटर स्विमिंग, त्यानंतर 40 किलोमीटर सायकलिंग आणि 10 किलोमीटर रनिंग. आणि आयर्नमॅन 70.3 मध्ये तुम्ही 2.1 किलोमीटर स्विमिंग, त्यानंतर 90 किलोमीटर सायकलिंग आणि हाफ मॅरेथॉन म्हणजे 21 किलोमीटर रनिंग करता. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं की हा बाहेर असून एवढ्या चांगल्या पद्धतीनं त्याचे स्वतःला त्याचे शरीर ठेवतोय. पण दुसरी गोष्ट त्याचं जे करिअर आहे, करिअरला तो साथ देऊन स्वतःचे जे त्याचे हॉबी आहेत हे देखील जोपासतोय. तर तुम्ही ह्या अशा गोष्टी करायचा प्रयत्न करा की काम हे आपल्याला आयुष्यभर करायचंच आहे. त्याच्याबरोबर तुमचं सगळ्यात महत्व तुमच्या शरीराला महत्व देणं तुमचं गरजेचं जास्त आहे. काय शरीर तुमचं चांगलं असेल तर तुम्ही कितीही मोठं काम करा ते तुम्ही ते पूर्णपणे त्याचा उपभोग घेऊ शकताय. जर शरीर चांगलं नसेल तर त्याचा उपयोग काय नाहीये. तर आपल्या तुम्हाला एक उदाहरण द्यायचं म्हणजे मी आता मागची ट्रिएथलॉन केली, सॉरी तुम्हाला कट केलं. माझ्यासोबत 70 वर्षाचा म्हातारा म्हणू शकतो आपण आपल्या इकडे. ओके. ते ट्रिएथलॉन करत होते, मी आणि ते सोबत होतो. त्यांनी 40 किलोमीटर एका तासाला या स्पीडनं सायकल चालवली 70व्या वर्षी. अरे बापरे, 40 किलोमीटर एका तासाच्या आत त्यांनी कंप्लीट केलं. म्हणजे माझं म्हणण्याचा हेतू हा आहे की तुम्ही फिटनेसला नुसतं टेम्पररी बघू नका, हे लाईफ मध्ये तुम्हाला उपयोगी पडणार आहे. तर तुम्ही आपल्या इकडे असं आहे की तात्पुरतं 2 वर्ष जिम केली, जसं तुम्ही म्हणाला लग्न आलंय चला फिटनेस करू, वजन कमी करू, पुन्हा फिटनेस सोडून द्यायचं आणि पुन्हा आहे तसे पहिले पाडे 5. तर तुम्ही कन्सिस्टंट राहावा ह्या जर्नीमध्ये. तुम्हाला एक वेळ एखादी गोष्ट आयुष्यात न मिळालेली ठीक आहे, म्हणजे पैशाच्या बाबतीत इकॉनॉमिकली वेल्थ, पण ऍक्च्युअली तुमची हेल्थ इज वेल्थ हे कळायला खूप उशीर नका करून देऊ की तुम्ही 50वी क्रॉस केल्यावर तुम्हाला वाटेल अरे यार मी 25-26 मध्ये असताना थोडं फिटनेसकडे लक्ष दिलं असतं तर आता मला हा आजार नसता. आता मी अलीकडे बघतोय म्हणजे आता आपल्या म्हणजे माझा आता मी ह्यात नाही म्हणलं तर 14-15 वर्षापासून मी ह्यात आहे. आता आपली युवा फिटनेस जिम 2003 पासून सुरू आहे. त्यावेळेस मी लहान होतो तेव्हापासून मी या क्षेत्रात आहे. भरपूर चढ उतार बघितले. नंतर मी एक असं गोष्ट बघतोय आपल्या अलीकडे भारतात म्हणजे आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये, तर म्हणजे आपल्या भारतामध्ये चालतेच एक साधारण 40 ओलांडली ना, बीपी, शुगर, ओव्हर वेट, बॉडी फॅट जास्त आहे अशा प्रत्येक घरात आहेतच. एक तरी केस आहे की तुमच्या घरात शुगर आहे. आणि अजून एक सांगतो तुला, आता जर आपल्या सर्वे केला ना भागातल्या सगळ्या घरांचा सर्वे केला ना, तर तुला प्रत्येक घरात मंथली नाही म्हणलं तर 1000 ते 2000 रुपयाच्या गोळ्या मंथली जातात. बरोबर आहे. मग माणसांना हिथं फिटनेस दिसत नाही की तुम्ही हेल्थ चांगली केली पाहिजे. तुम्ही मेडिकल मध्ये जाऊन अशा गोष्टी हे करताय. हेल्थकडे न लक्ष, तुम्ही आहार चांगला घेतला, शरीर चांगलं राहील, तुम्ही जे कमवलंय ते तुमच्या आयुष्यभर पुरेल. तेच तिकडच्या लोकांना हाच मुद्दा आहे की 90व्या वर्षी सुद्धा ती लोक बाहेर फिरतायत, स्वतः शॉपिंग करतायत, ग्रॉसरी म्हणा तुमचं मार्केटमध्ये किराणा घेणं हे स्वतः करतात. आपल्या इकडं तो माणूस मी जेव्हा बघितलं 70 वर्षाचा सायकलिंग करतोय माझ्यापेक्षा स्पीड मध्ये 40 किलोमीटर, जोक नाहीये. मी खूप लोकांना भेटलो पण आपल्या इथला 70 वर्षाचा माणूस हे कधीच करू शकत नाही. त्यांनी मला एक प्रश्न विचारला की आपल्या इथला 70 वर्षाचा माणूस दुसऱ्याची माप काढू शकतो चांगली कट्ट्यावरती बसून, पण हे नाही करू शकत. तर हेच आहे, त्यांनी मला विचारलं की तुला काय अचीव्ह करायचंय, आणि त्या क्षणात मला असं खरंच वाटलं की 70व्या वर्षी पण मला इतकं फिट राहायचंय की मी चल 40 किलोमीटर नाही करू शकत तुमच्या स्पीडनं, पण मला ती उमेद हवी की मी करू शकतो. ओके. मला आजारांनी जखडलेलं राहायचं नाही. बट ठीक आहे, आता आपण जे झालंय त्याच्यावरती आपण काय करू शकत नाही. पण आता मी तुला बोललो मग आपण दोघात एक वर्कआउट प्लॅन तयार करूया.
तर मी आता एक मनातल्या मनात माझ्या आता मी त्याचं शेड्यूल तयार केलेलं आहे. तर आता जी मुलं आता जे झाले ते ठीक आहे, जे हेल्दी नाहीत, पण जे आता यंग पिढी आहे किंवा जे आम्हाला जे फॉलो करत व्यवस्थित, त्यांच्यासाठी आम्ही एक फ्री कॉस्ट ऑफ दोघं मिळून एक प्लॅन डिझाईन करतोय किंवा मी त्याचा प्लॅन डिझाईन करतो पूर्णपणे. त्यात त्याचे फार कुठल्या गोष्टी काय आपण त्यात ऍड करायचा प्रयत्न करूया, ज्या आपल्या इथं नाहीत, ज्या जर्मनीमध्ये आहेत आणि त्या गोष्टी चांगल्या आहेत. आम्ही दोघं मिळून एक कॉम्बिनेशन एक प्लॅन तयार करतो. तो तुमच्या फ्री असेल तर तुम्ही तो फॉलो करा. आणि आपण त्या प्लॅनचं देखील मी नाव एक घेतलंय की युवा काय बोललो माझं नाव पण घ्यायचं फोर्स. युवा फोर्स मोड म्हणून घेऊया. ते आपण तो युवा फोर्स मोड अशासाठी असेल तुमचा मसल बिल्ड, तुमचा स्ट्रेंथ, स्टॅमिना, या तिन्ही गोष्टी तुमच्या बॉडीत चांगल्या पद्धतीने ग्रो करतील. तुमचा स्ट्रेंथ, तुमच्यात पॉवर वाढवेल, तुमच्यात जी मसल ग्रो आहे त्याने तुमचे मस्क्युलर दिसाल, आणि ज्याने तुमचा स्टॅमिना आहे त्याने तुमचा हार्टबीट किंवा तुमचे जे एंड्युरन्स आहे ते वाढतील. अशा मिळून आम्ही एक प्लॅन डिझाईन करतो जेणेकरून तुम्ही फिट होचाल. लक्षात ठेवा, मोठा दिसला म्हणजे फिटनेस नाही, हे डोक्यातनं पूर्णपणे काढून टाका. फिटनेस म्हणजे लक्षात ठेवा ज्याची स्ट्रेंथ चांगली आहे, ज्याचा स्टॅमिना चांगला आहे, ज्याचे विचार चांगले आहेत, मेंटली हेल्थ, फिजिकली हेल्थ आणि स्ट्रेंथली हेल्थ, तर तो फिट झाला. तुम्ही कोणत्याही स्पोर्ट्स मध्ये जावा, तुम्ही अडॅप्ट करा. ह्या गोष्टी तुम्ही लवकर ऍक्सेप्ट करत नाही ना, तो पण तुम्ही फिट होणार नाही. तर आपला हा पॉडकास्ट मोठा होईल जास्त. तर आपण आपल्या आपल्या प्रेक्षकांना सांगूया की तुम्ही ह्या गोष्टीवरती भर द्या आणि आपण त्या गोष्टी आपण नक्की तुम्ही मित्रांनो किंवा मुलींनी सुद्धा. हो, आपण हा प्लॅन फॉलो करतो. फक्त असं नाही की स्पेसिफिक मुलांनीच करावा किंवा मुलींनी जरी हा प्लॅन केला तरी तुम्हाला नक्कीच सपोर्ट करेल. मला 100% खात्री आहे. मी सरांच्याकडे मागचे 2 वर्ष जिमला येतोय. प्लॅन नक्कीच वर्कआउट करेल. तुम्ही फक्त तुमचे 100% एफर्ट टाका आणि व्यवस्थित प्लॅन करा. जर तुम्हाला अजून काही गोष्टी माहिती हव्यात तर सरांना कमेंट सेक्शन मध्ये लिहा काय हवं असेल तुम्हाला, किंवा काय तुम्हाला अजून वाटतंय की सपोज कुणाला क्रॉसफिट आवडतं किंवा कुणाला क्रॉसफिट संकल्पना माहिती नाही किंवा अजून काही वेगवेगळे स्पोर्ट्स माहिती आहेत, तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा की तुमची जर्नी. आपण आपल्यामध्ये क्रॉसफिट एक इव्हेंट घेऊया, मसल बिल्ड विथ आपल्या स्टॅमिनासाठी आपलं क्रॉसफिट आपण त्यात ऍड करूया. तर आपण मग उद्यापासूनच कामाला लावूया आणि आपण प्लॅन डिझाईन करू मग. नक्की. ओके. अजून काय आमच्या मित्रांना तुझा सल्ला असेल काय बाबा की तुम्ही ते लवकर करा, किंवा अजून काय जर्नीत तुला किंवा क्लिक पॉईंट असं असेल की तू ज्यामुळे तू क्षेत्रात केक पडलास असा एकदम म्हणतो त्याला हुक पॉईंट, असं काय आहे का? काय हुक पॉइंट म्हणजे तेच स्वतःला रिअलाइज, म्हणजे तुम्हाला स्वतःला हे कळायला हवं की हेल्थ किती इम्पॉर्टंट आहे. आणि माझ्यासाठी तोच टर्निंग पॉइंट होता जेव्हा मी 10 लोकांमध्ये आणि त्यातले 8 लोक फिट आहेत किंवा 7 लोक फिट आहेत, आणि ती जी तुमच्याकडे बघण्याची एक दृष्टिकोन असतो तो खूप वाईट असतो. तुम्हाला म्हणजे ती लोक तुम्हाला असे बघतात की तुम्ही हारलाय काइंड ऑफ. तुम्ही किती पैसा कमवा, माझ्यासाठी सध्या पैशाला अर्थ कमी आहे, पण माझ्यासाठी जो फिट आहे त्याला रिस्पेक्ट जास्त आहे. कारण की जो फिट आहे तो स्वतःवर काम करतोय. पैसे कमवणारे ऑब्व्हियसली काम करतात, पण तुम्ही किती पैसा कमवणार? एका पॉइंटला तुमची हेल्थ पण तुम्हाला सपोर्ट करायला हवी त्या पैशाचा उपभोग घ्यायला. त्यासाठी हेल्थ असणं पण इम्पॉर्टंट आहे. म्हणून खूप पॉइंट तर हाच होता की 10 लोकांमध्ये मला तो व्यक्ती बनायचा नव्हता की लोक माझ्याकडे चेष्टा करतील, मस्करी करतील. ऑब्व्हियसली सगळ्यांनी सुरुवातीला इगोवरच जिम चालू केलेली असती, कारण आपण जाड असतो. आपण असं असतं की चला कुणाला तरी प्रूव्ह करून दाखवू, मी काहीतरी अचीव्ह करू शकतो. तो स्पार्क प्रत्येकामध्ये असायला हवा. तो इगो घेऊन तुम्ही चांगल्या ठिकाणी त्याचा उपयोग करा. आणि अजून एक माझ्या आता एक जर्नीत मी हे केलंय, जी मुलं आहेत ना जी टी शर्ट फिट बसावा किंवा कुणीतरी माझ्याकडे बघावं म्हणून जे वर्कआउट करतात ना, अटेन्शन मित्रांनो महत्वाचं की नाही, तुम्ही दुसऱ्यांनी कुणी बघावं म्हणून तुम्ही कुठली गोष्ट करू नका. कारण काय माहितीये का, एक तुम्ही वर्कआउट, तुम्ही रनिंग करा, स्विमिंग करा, वर्कआउट करा किंवा ऍरोबिक झुंबा काहीही करा, तुम्ही त्या सेशनची किंवा त्या ज्या वर्कआउट करता ना त्याची मनापासून तुम्ही जी मजा घ्यायचा ना, मजा ज्या दिवशी तुम्ही ही मजा घ्यायचाल ना आयुष्यभरासाठी घ्यायची असेल तर डाएट हेच महत्वाचं आहे. आणि वर्कआउट सातत्याने करणे, आणि ही गोष्ट रिपीट केल्याशिवाय तुमचं फिटनेस चांगला राहत नाही
आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत तुमच्या साथ ही देणार आहे. तर मित्रांनो तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा आणि कामाला लागा. त्यामध्ये एक वाक्य असं म्हणतात, कन्सिस्टन्सी इज इम्पॉर्टंट दॅन परफेक्शन. बरोबर. सो परफेक्शन म्हणजे तुमची बॉडी, तुम्हाला जे दाखवायचे सोसायटीला ओके, ओके, किंवा समाजाला, हा मी फिट आहे, माझं अरे bicep मोठं आहे. विषय असा आहे की जो फिट आहे का नाही तो 4 चौकात कुठेही जा, बरोबर, तो उठून दिसणार आहे. त्याच्या बोलण्याला, त्याच्याशी बोलण्याची रिस्पेक्ट एक वेगळी राहते. की जर तू अनहेल्दी असेल ना तर काय विचारायचं असा समज आहे आपल्या इकडे. आपण स्वतःच आपल्यावरून बघ हेल्दी आणि हेल्दी आपण गोष्टी बघतोच. ठीक आहे, अजून काय? अजून बाकी आपण सगळे विषय कव्हर केलेच. ठीक आहे, भेटू मग आपण लवकरच आपल्या युवा फोर्स मोड मध्ये आपण लवकरच भेटू असं मला म्हणायचं आहे. चालतंय. ओके, भेटू. येस.